नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. अभ्यासवाणी, रोज अभ्यास, रोज प्रगती. विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की मुंबई उच्च न्यायालय येथे टायपिंगची जी परीक्षा झालेली आहे ती परीक्षा पुन्हा होणार आहे का, म्हणजेच फेरपरीक्षा होणार आहे का. कारण या संदर्भामध्ये आपण पाहिलं, मुंबई उच्च न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक नोटीस प्रकाशित करण्यात आलेली आहे. गोंधळ झाल्यामुळे त्याचं प्रेफरन्स त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. मात्र या नोटीसवरून आपल्या लक्षात काय येणार आहे, याचा अर्थ आपण काय काढावा. फक्त आणि फक्त या नोटीसमध्ये ज्या 2 केंद्रांचा समावेश केलेला आहे त्या 2 केंद्रांवरच अतिशय जास्त विचार करण्यात येणार आहे की बाकीच्या सेंटरवर सुद्धा ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत आहे, ज्या पद्धतीने विद्यार्थी कॉल करून सांगत आहेत की या सेंटरवर कीबोर्ड नव्हता, त्या सेंटरवर अगोदरच पॅसेज सुरू झालेला होता, अशा बरेच कंप्लेंट्स आहेत. म्हणून त्या नोटीसचा अर्थ असा होणार आहे की संपूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये ज्या ज्या ठिकाणी एक्झाम झालेले होते त्या सर्वांचाच विचार केला जाणार आहे की कोणत्या सेंटरवर काय प्रॉब्लेम होते, की फक्त 2च सेंटरचा उल्लेख करून परीक्षा टाळली जाणार आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जे विद्यार्थी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, नोटीसचा अर्थ काढण्या अगोदर तक्रारींची संपूर्ण यादी आपल्याला पाहावी लागेल. काय काय तक्रार होती पहा. ज्या तक्रारी आहेत या फक्त एका सेंटरवरच्या नाहीत. आतापर्यंत जेवढे त्यांना सेंटर्स दिलेले होते त्या सर्व सेंटरच्या मिळून कोणत्या ना कोणत्या सेंटरवर समस्या आलेलीच होती. सर्वात पहिली समस्या आपण पाहूया, कीबोर्ड्स बिघाड. तर यामध्ये अनेक उमेदवारांचे कीबोर्ड्स पूर्णपणे किंवा अंशतः काम करत नसल्यामुळे ते विद्यार्थी नापास झाले, त्यांना मार्क्स मिळाले नाही. त्याच्यानंतर माऊसमध्ये बिघाड आहे. काही ठिकाणी स्क्रीन पूर्णपणे पिवळी झालेली होती, काही ठिकाणी सर्व्हर बिघाड आहे, तर काही ठिकाणी पेपर म्हणजेच जो पेपर टाईप केलेला आहे तो संपण्या अगोदरच बऱ्याच विद्यार्थ्यांचे 10 मिनिटांच्या आतमध्ये ऑटोमॅटिकली लॉगआउट झालं. त्याच्यानंतर पूर्णपणे संगणकाची मूलभूत कार्य बंद होणे, म्हणजे ज्यामध्ये संगणकाचे महत्त्वाचे काम असते ते बंद झाले. त्याच्यानंतर परीक्षा सुरू होण्यास बऱ्याच ठिकाणी उशीर झालेला आहे. त्यानंतर पूर्णपणे अपुरी तयारी आपल्याला या सर्व गोष्टींवरून लक्षात येते. दूरवर असलेल्या उमेदवारांची गैरसोय, म्हणजेच ज्या ठिकाणी पेपर होता त्या पेपर सेंटर्सवर बरेच विद्यार्थी लांबून आलेले होते, त्यांना या सर्व समस्यांचा सामना त्या ठिकाणी करावा लागला. आता महत्त्वाची गोष्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षेची मागणी आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी आहे की परीक्षा होऊ नये. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देखील आहे. पॉझिटिव्ह याचा अर्थ की त्यांचा पॅसेज कंप्लीट झालेला आहे आणि त्यांना 13, 14, 15 अशा प्रकारचे मार्क्स मिळाले आहे. काही जणांना 10 सुद्धा मार्क्स मिळाले आहेत, म्हणून ते विद्यार्थी पास झालेले आहेत. अशा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या सेंटर्सवर फक्त 2 ते 3 विद्यार्थी पास झाले. तर त्यांचं म्हणणं होतं की कोणत्याही सेंटरवर, म्हणजे ज्या सेंटरवर ते पास झालेत त्या सेंटरवर कसल्याही प्रकारची अडचण नव्हती. व्यवस्थितपणे सुरळीतपणे आमचा पॅसेज कव्हर झाला आणि आम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळाले. बरेच असे विद्यार्थी आहेत की त्यांचा पॅसेज कव्हर झाला नाही, त्यांना बरोबर टायपिंग करता आली नाही, त्याच्यामुळे ते विद्यार्थी असं म्हणत आहेत की या समस्या आहेत. असेही मी विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स ऐकलेले आहेत. आता राहिला प्रश्न की जी नोटीस टाकलेली आहे, सध्या तर नोटीसवरून आपल्या असं लक्षात येतं की फक्त मान्य मुंबई उच्च न्यायालय 2च सेंटरचा त्या ठिकाणी विचार करत आहे. बाकी सेंटरवर स्पष्ट उल्लेख केलेला आहे की सर्वच ठिकाणी व्यवस्थितपणे सुरळीतपणे एक्झाम झालेली आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यत्यय किंवा अडचण आलेली नाही, असं स्पष्ट म्हणणं आहे. परंतु आता आपल्याला पाहावं लागेल की याच्या पुढची जी प्रोसेस आहे यामध्ये पुढच्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, की एक्झाम पुन्हा होणार आहे की फक्त त्या 2 सेंटरवर. जो गोंधळ झालेला आहे त्याच्याबद्दलच विचार करण्यात येईल. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला काय वाटते, पुन्हा परीक्षा व्हावी की ज्या पद्धतीने परीक्षा झालेली आहे ते आता क्लोज करून पुढची प्रोसेस स्टार्ट व्हावी? जर असं तुमचं म्हणणं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून पुन्हा मोठी भरती निघणार आहे, त्यामुळे नाराज न होता बरेच विद्यार्थी टायपिंग परीक्षेत पात्र झालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा तयारीला सुरुवात करा. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. जर
तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती.